तिकडे 17,000 इकडे 6,500 कोणाची चुकी मिळाली मग? आता कृषी विभागात तिकडे त्यांना किती योजनांना सबसिडी आहे हे पण चेक करा. आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे मराठवाड्यांना हे लेट भेटलेलं आहे. आपण जर त्या तुलनेत त्यांना आज जर कधी समाविष्ट करून घेतलं स्वतःला तर हे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, भविष्यात नुकसान होणार आहे. आता तुषार सिंचन असू ठिबक असू तिकडचे पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्याचे पाहुणे पुण्यात हायलो कुठे आम्हाला ते सिंचन घ्यायचंय, स्प्रिंकलर घ्यायचंय, आम्हाला घेऊन द्या तुमच्या नावावर, तुमच्याकडे सबसिडी. वरिष्ठ लेवलची चुकी म्हणजे मराठवाडा विभागीय लेवलचा प्रश्न हा आमदार साहेबांवर टार्गेट करून तुम्हाला बोलण्याचं याच्यासाठी विशिष्ट आहे ना, विशिष्ट आमदार यासाठी पदवीधर आमदार आहे. पदवीधर आमदारला विचारलं पाहिजे तुम्ही. पदवीधर आमदारच काम आहे. पदवीधर आमदारचं काम नाहीये. तुम्ही म्हणले हा तुमचा एकट्याचाच नाही बरं का, पूर्ण तालुक्यात हा निरेटिव्ह आहे, फेक निरेटिव्ह का पश्चिम महाराष्ट्रात ज्या योजना आहे आपल्याकडं पोखरा आहे त्यांच्याकडे पोखरा नाही, बरोबर आहे. आपल्याकडे ऐका ना, आपल्याकडे महाडीबीटी आहे त्यांच्याकडे महाडीबीटी नाही. नगर जिल्ह्याची महाडीबीटीची यादी आहे माझ्याकडे. ऐका ना तुम्ही बोलता असताना मी बोललो नाही. हे बा महाडीबीटीची यादी आहे, सगळे अनुदान त्यांना भेटतात बरं का. रोटाव्हिटर भेटतो, नांगर भेटतो, ट्रॅक्टर भेटतं, फक्त शेततळे पण भेटतात. मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे आणि दुष्काळग्रस्त नाही ठेवला तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखी योजना बरं का, महात्मा गांधी रोजगार हमी योजना पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे का? आज पण विचार करा, चालू आहे का? का बरं चालू नाही? तिला शेतकऱ्याला विहिरी मंजूर का होत नाही, गायगोटे मंजूर का होत नाही, शेततळे मंजूर का होत नाही, काय होत नाही? पश्चिम महाराष्ट्रात ही सुविधा नाहीये. जर कधी आपण जर एवढा अनुदान जर सेट करायचा प्रयत्न केला, आम्ही म्हणत आम्ही शेतकऱ्यांसोबत आम्ही शेतकरी पुत्र आहे, परंतु हंगामी बागायती आणि जिरायती याच्या मधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट, प्रत्येक ग्रामपंचायत तुम्ही जो एमआरईजेचा मुद्दा मांडला, एमआरईजेस ही काही मराठवाड्यासाठी नाही, राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे. राष्ट्रीय भारतामध्ये तो कायदा आहे भैया. ऐका ना, लागू नाही जात, लागूच आहे रोजगार हमी योजनाचे बरं का. पश्चिम महाराष्ट्रामध्ये थांबा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा रोजगार हमी योजना सुरळीत चालू आहे, बरोबर आहे. कोणीच नाही, रोजगार हमी हा कायदा आहे. आपण जर काम मागितलं, 4 नंबर फॉर्म ग्रामपंचायतला भरून दिला तर 100 दिवसाचं काम काँग्रेसच्या काळात भेटत होतं. आता तर सेंट्रलला कायदा केला, 150 दिवसाचं काम देणार आहे. कायदा आहे तो कायदा काही श्रामपूरला बंद करता येत नाही, केंद्राचा कायदा वैजापूरला चालू करता येत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, परंतु ते लोक जागृत आहे, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे.